आज 8 ऑगस्ट मानखुर्द विधानसभा क्षेत्राचे दमदार आमदार जनाब अबू असीम आझमी यांचा आज वाढदिवस। प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात हर्ष उल्हासात पार पडत असतो, परंतु त्यांनी आदेश दिला आहे की माझा वाढदिवस हा अत्यंत साधेपणाने गोरगरिबांना मदत करून तसंच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटून करावा। त्याच अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आरोग्य शिबिर राबवले, अन्नदान व पाठ्यपुस्तक यांचे वाटप केले। अशाच प्रकारे त्यांचे खास समर्थक ॲडव्होकेट जालेंद्र कांबळे हे आपल्यासोबत आहेत। या त्यांच्याशी काही चर्चा करू। सर, आज अबू आझमी साहेबांचा वाढदिवस आहे, काय सांगाल या शुभ प्रसंगी? नमस्कार। आज आदरणीय अबू आझमी साहेब यांचा आज वाढदिवस। मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे, परंतु आदरणीय अबू आझमी साहेबांना आम्हाला आदेश दिलेत की माझा वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करायचा। जर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर गरिबांसाठी अन्नधान्य वाटप करा, अन्नदान करा किंवा शालेय वस्तूंचं वाटप करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल। अशा प्रकारचं सामाजिक उपक्रम तुम्ही राबवा, आरोग्य शिबिर राबवा, अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला आदेश दिला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आपण बघता की आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजता आम्ही अन्नदान वाटप करणार आहे। तसेच उद्या आम्ही महानगरपालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही शालेय उपयोगी वस्तू म्हणजे पाठ्यपुस्तक आम्ही त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। खरं तर मानखुर्द विधानसभा क्षेत्र हा एक जणू एक वाळवंटच होता गेल्या 15 वर्षापूर्वी। आपण जर गेल्या 15 वर्षापूर्वी जर मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेचा जर इतिहास जर पाहिला तर त्या ठिकाणी प्यायला पाणी नव्हतं, रस्ता नव्हता, शौचालय नव्हती, लोक उघड्यावरती बसायची। परंतु आज 15 वर्षात संपूर्ण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्राचा कायापालट झालेला आहे। खरं सांगता मानखुर्द विधानसभा क्षेत्रामध्ये डम्पिंग ग्राउंड येतं, त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये संपूर्ण मुंबईचा कचरा हा मानखुर्द विधानसभा क्षेत्रात येतो। त्यामुळे तेथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आरोग्य यंत्रणेने दिलेल्या रेशोमध्ये या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचं जीवनमान हे फक्त 55% राहिलेलं आहे, म्हणजे मुश्किलने 55% तिथला व्यक्ती जगणार, अन्यथा तो 60च्या पुढे जाऊ शकत नाही। तुम्ही त्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा जर सर्वे केला तर तुम्हाला 40% नागरिक हे TB ग्रस्त दिसतील किंवा अन्यत्र आजाराने ग्रस्त दिसतील। त्याला अजून एक कारण आहे, SMS कंपनी। आणि हीच SMS कंपनी बंद करण्यासाठी, आता SMS कंपनी म्हणजे काय तर SMS कंपनी अशी कंपनी जिचं ज्या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये बायोमेडिकल वेस्ट, जे रुग्णालयातील जे काही वेस्ट असतील, म्हणजे सुयांपासून शरीराचे अवयव जे कापून ती डिस्पोज केली जातात ज्या ठिकाणी, ती कंपनी म्हणजे SMS कंपनी। आणि त्या कंपनीतून जेव्हा ते अवयव डिस्पोज केले जातात, मेडिकल वेस्ट त्या ठिकाणी जाळले जातात आणि त्याच्यातून जो उग्र जो धूर येतो आणि त्या धुरातून जो विषारी कण जे बाहेर पडतात ते तेथील नागरिकांच्या आरोग्याला खूपच घातक आहेत आणि त्यामुळे तेथील नागरिकांचं जीवनमान हे कमी होत चाललेलं आहे। आणि हीच SMS कंपनी बंद करण्यासाठी आदरणीय अबू आझमी साहेबांनी 3 वेळा विधानसभेत प्रश्न केला, त्याचप्रमाणे आंदोलनही केली। त्या ठिकाणी असलेले पोल्युशन विभागाचे अधिकारी यांच्यावर आम्ही धरणे आंदोलन केले, त्यांना शाई फेकली, त्यांचा निषेध केला। आमचे 4 नगरसेवक आणि जवळजवळ 10-12 कार्यकर्ते आमचे जेलमध्ये होते 11 दिवस। हे आदरणीय आमच्या अबू आझमी साहेबांनी त्यांच्या आदेशामुळे झालेलं आहे। बरं, इथेच ते थांबले नाहीत, त्यांनी विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा भेदभाव केलेला नाही। त्यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 3 नवीन बुद्धविहारे बांधली, त्याचप्रमाणे 4 बुद्धविहारांचं त्यांनी नूतनीकरण केलं। वार्ड नंबर 139 मध्ये त्यांनी सुसज्ज असं हनुमान मंदिराचं त्या ठिकाणी स्थापना केली, त्या ठिकाणी ते भव्य दिव्य असं मंदिर बांधून दिलं। शेजारी असलेलं खंडोबाचं मंदिर आहे, त्याचंही काम नुकतंच होईल, त्यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आलेला आहे, काही दिवसातच ते काम सुरू होईल। तर अशा प्रकारचे त्यांनी कुठलाही भेदभाव न करता त्यांनी अशी असंख्य कामं केलेली आहेत। अशाच प्रकारची त्यांनी असंख्य नागरी सुविधांची कामं केलेली आहेत। अशा या आमदारास त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना दीर्घायुष्य लाभो,
त्यांचं सूर्याप्रमाणे ते संपूर्ण मुंबईभर राहो, महाराष्ट्रभर राहो, असे मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच जाता जाता एवढं सांगेल की आमदार अबू आझमी साहेबांसारखा असावा आणि त्यांचा आदर्श इतर आमदारांनी घ्यावा. सर आप क्या कहेंगे इस शुभ अवसर पे? सर, सबसे पहले हमारे एमएलए अबू हाशिम आज़मी साहब को जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. उसी के साथ साथ ये कहना चाहता हूँ कि वार्ड नंबर 139 में हर शनिवार को दवाइयाँ मुफ्त में दी जाती है, जो हज़ारों लोगों को, कम से कम महीने में 1000 लोग मुफ्त में दवाइयाँ लेते हैं. जो दवा की कीमत एक महीने की कम से कम 2500 होती है, ये दवाइयाँ मुफ्त दी जाती है. इसी तरह से आज हमने गायकवाड़ नगर में मुफ्त दवाइयों का कैंप रखा है, जो हसीम भाई के बर्थडे के निमित्त से. तो उनको बहुत सारी मुबारकबाद देता हूँ. और अभी इलेक्शन का माहौल चल रहा है. गवंडी में बहुत गवंडी को कोई नज़र उठा के नहीं देखता था, वो लोग आज गवंडी में घुसे हैं और एमएलए बनने का सपना देख रहे हैं. उनका सपना कभी पूरा नहीं होगा. हम लोग गवंडी के वासी, गवंडी की जनता, बच्चा चौथी बार हसीम भाई को जिता के देंगे, यह हमारा वादा है. जय हिंद, जय महाराज, जय समाज.